कढीपत्ता कुठे गेला? कढीपत्ता कढीपत्ता कुठे गेला? अरे हा असा काय दिसतो कुकर? आई अरे काय राहिला? तोपर्यंत मी कांदा तरी काय राघवा, हा हा स्वयंपाकाचं कुठपर्यंत आलंय? नाही तेच मी आता कांदा चिरतो, ते मला फोडणी द्यायची. अरे हे तेल जळून चाललंय, फोडणी द्यायला पाहिजे. मला कढीपत्ता सापडत नव्हता म्हणून. कढीपत्ता? अरे हा फ्रीज मध्ये असणार नाही का? अच्छा काय तू हा काय इथे समोरच आहे? होय काय? आणि या कुकरला शिट्टी लावलीच नाहीस? नाही नाही. अरे हा तरी म्हटलं हा कुकर वेगळा का दिसतोय? शिट्टी लावायला लागते. आयशा बाय. आता मी फोडणी टाकतो. नाही काय मी स्वयंपाक करतो पण बरेच दिवस झाले केला नाही ना, त्या काही गोष्टी. हरकत नाही, हळूहळू सवय होऊन जाते. नाही नाही पण मी काय म्हणतो, तुम्ही मदत करताय खरं, तुम्हाला जमतं का? अरे इतकी वर्ष मी एकटा राहिलोय, सगळा स्वयंपाक येतो मला. थांबा जरा फोडणी टाकतो. अच्छा हा आता फोडणी तडतडली की कांदा टाकायचा. हे बघ तडतडते ना, हा टाकला कांदा. बरं आणि त्या कुकरला शिट्ट्या किती घ्यायच्या आता? कुकरला आता एक शिट्टी पुरे. आधीच भात शिजलेला असेल ना, एक पुरे. बर एक मिनिट थांबा. हॅलो अच्छा अरे वा चांगलंय चांगलंय. गुड न्यूज आहे. गुड 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 जॉब गुड जॉब. हा थँक्यू सो मच थँक्यू. अरे काय झालं? हो आमच्या एका केससाठी प्रीपोन डेट हवी होती, जी बरेच दिवस मिळत नव्हती, ती आता मिळाली. ते सांगण्यासाठी फोन आला. टाइम सेन्सिटिव्ह आहे. हा तसंच काही सर. पण केस काय आहे? आमचा एक क्लायंट आहे ना, त्या क्लायंटच्या जमिनीवर एक बिल्डर स्वतःचा हक्क सांगतोय. बर कसं झालं, आमच्या क्लायंटच्या भावाने त्याच्या वाटणीची जमीन त्या बिल्डरच्या नावे केली. तर बिल्डर काय म्हणतो, आता संपूर्ण जमीन माझी. अरे सोपं आहे, वडिलांच्या वाटणी पत्रामध्ये सगळ्यांची नावं लिहिलेली असतील की? नाही नाही ते पत्र आम्ही गेले बरेच दिवस शोधत होतो, जे आता मिळालंय. हा म्हणजे मग आता तुमचं काम सोपं होऊन जाईल. तुम्हाला बरीच माहिती हो. अरे राघवा, रोजचं वर्तमानपत्र वाचतो ना मी. तुला सांगतो, पेपरमध्ये गुन्हेगारांच्या सगळ्या बातम्या येतात. 5 रुपये खिशात असले ना तर आपल्याला जगातलं प्रचंड ज्ञान आपण मिळवू शकतो. तुला सांगतो, प्रत्येक वेळेला मी 5 रुपये खिशात ठेवायचो. आणि एखाद्या वेळेला समजा 5 रुपये खिशात नसले ना तरी काही हरकत नाही, जुनी वर्तमानपत्र मिळतात आणि बातम्या काही शिळ्या होत नाही रे, सगळ्या गोष्टी कळतात. हो माझा इतका उशीर झालाय. ह्यांनी उठवलं का नाही मला? चिंगीची शाळा, ह्यांचं ऑफिस, सगळ्यांचा नाश्ता बाकी, जेवण बाकी, चहा बाकी. इतका उशीर झाला, यांनी उठवायला हवं होतं ना मला. माझे अहो माफ करा हा, मी इतका वेळ झोपून राहिले, कळलंच नाही मला. उठवायचं ना मला तुम्ही. गाढ झोपेत होतेस तू, का उठवायचं तुला? मग काय झालं तरी उठवायचं ना, सांगायचं ना मला की मला ऑफिसला जायचं. अहो चिंगीचं पण आवरायचं बाकी, तुम्हाला ऑफिसला जायचं, स्वयंपाक बाकी, नाश्ता बाकी. काय खात बसले तुम्ही? पोहे बनवू का तुमच्यासाठी? नाही म्हणजे वर्ष त्यांचं लग्न झालं, माझी जबाबदारी संपली का? माझं हे कर्तव्य आहे ना बाबा. तुमचा चहा शांत बस, शांत बस आनंदी, बस बस. हे बघ, सगळ्यांचा नाश्ता सुरू आहे, आईचा चहा झालेला आहे, मी आज घरूनच काम करणार आहे आणि दुपारचं जेवण झालेलं आहे. तुला चहा नाहीये, मी चहा घेऊन येतो, थांब. अहो कशासाठी करता तुम्ही हे सगळं? बरं आई माफ करा हा, तुमचे गुडघे दुखत असताना तुम्ही. मग कोणी बनवलं स्वयंपाक? मी आणि बाबांनी केलाय स्वयंपाक. हा माझे कशासाठी बनवलं तुम्ही? अहो मला उठवायचं ना, तुम्ही असं का करताय बरं आज? का? घरातलं प्रत्येक काम तू एकटीनेच करायचं असा काय नियम आहे?
अगं वर्षाच्या लग्नासाठी पहिल्या दिवसापासून इतकी राबतेस आम्ही सगळेजण बघतो आहोत ना. काल रात्रीपर्यंत राबत होतीस. आरामाची तुला खूप गरज आहे. हा, आणि असं समज की आज तुझा सुट्टीचा दिवस आहे, आज काहीच काम नाही करायचं. नाही हो, असं नाही. आई, मी काहीतरी बनवून देते ना तुम्हाला. हे घे, सुट्टीच्या दिवसात काहीच करायचं नाही. तसं नाही अहो, मी काय कसं बनवले ऑमलेट? तसं चांगलं झालंय. थोडस मीठ कमी आहे. मीठ कमी आहे? थांब मी घेऊन येतो पटकन आण. नाही, मला जरा मीठ कमी लागतं ना म्हणून. ठीक आहे. तुला हवं? येत नाही तर करतात कशाला काय माहिती. नाही, आपण बाकीच्या जेवणात मीठ टाकलं होतं ना. बहुधा चेक करावं लागेल. चेक कर. नाही, बहुतेक टाकलं होतं मी. हा, टाकलं असेल. म्हणजे हा, हे सगळं झाल्यावर मला चहा देशील का? का मी बनवलेला वाईट होता का? तुझा चहा चांगला होता रे, पण आनंदीच्या चहाची सर कशालाच नाही. तिचा सुट्टीचा दिवस आहे आज, ती काही काम करणार नाही. आलं लक्षात? नाही, पण घरच्या बॉसनी सांगितलं ना तर करावंच लागतं. बॉस कोण? काही नाही, मी माझ्याशीच बोलत होतो. हा, मग ठीक आहे. अर्धा घ्या. सगळं सामान तर आहे इथे, पण काय करू काही कळत नाहीये. घरी तर सगळा स्वयंपाक आनंदीच करायची. माझं चुकलं. आनंदीला सुट्टी देऊन ना कधीतरी मी स्वयंपाक करायला हवा होता, म्हणजे सवय तरी लागली असती. नाही, पण आनंदी असताना माझ्या हातचं कोण जेवलं असतं. आज सुद्धा स्वयंपाक करून कोणी नाही जेवलं तर बापरे, काय करू मी आता. आई, माझा चहा झाला ना, तुमच्यासाठी मस्त गरमागरम चहा टाकते. बरं आनंदी, तुला आणखीन काही लागलं तर सांग, आम्ही आहोत. हा, बाई, एका मुलीची मजा आहे. एकीकडून सासरा सेवा करतोय, एकीकडून नवरा सेवा करतोय. फक्त आराम करायचा आहे नाही आनंदी? अरे एवढे दिवस दगदग करते, त्याच्या पुढे आमची कामं काहीच नाहीये. मी काय म्हणतो, आपण एक काम करूया. आपण ना महिन्यातला एक दिवस असा ठरवायचा की ज्या दिवशी आनंदी तू काहीच काम नाही करायचं, फक्त आराम करायचा. आणि आम्ही सगळेजण तुझ्या सेवेसाठी हजर राहू. एकदम करेक्ट. शिपाय माझे नाही, हा असं काही नाही करायचं आपण. मला आरामाची अजिबात सवय नाहीये. मी आराम करत राहिले ना तर मी आजारी पडेन, मला त्रास होईल. मला माझी कामं करू द्या तुम्ही. असं काही ठरवायचं नाही तुम्ही. आई सांगा ना यांना. अहो हे बघा, मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या ऑफिसची कामं करा, मला माझी कामं करू द्या. तुम्ही नका हो पडू यात. आनंदी, माझ्या ऑफिसची कामं खरंच खूप सोपी आहेत, पण तू जे काही इथे करत असतेस ना दिवसभर, ते खरंच खूप कठीण आहे. आम्ही करतोय ना आता, आम्हाला कळतंय ना. तू चहा पी बरं. तेच म्हणतीये, इथे बसून चहा पिणं, नाश्ता करणं माझ्यासाठी कठीण आहे. मला नाही जमणार हे. असू दे, पी पी म्हटलं ना. वर्षा, काय ग, काय झालं? किचन मध्ये पहिल्यांदाच पाऊल टाकल्यासारखा चेहरा का केलायस? नंदू, हा, मला ना काय करायचं, कसं करायचं, काही सुचत नाहीये रे. काय करू मी आता? वर्षा मला सांग, तुला जेवण बनवता येतं ना? हो, येतं ना. आनंदीने गेल्या 2-3 महिन्यात सगळं शिकवलंय मला, पण आता मला आठवत नाहीये काही. काय करू मी, सुचतही नाहीये काही. काय करायचं आता? तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आई आणि ताई दोघेही कारखान्यात आहेत. हो, हा, तोपर्यंत आपण दोघे मिळून स्वयंपाक उरकून टाकू. त्यांना कळणारच नाही कोणी केला स्वयंपाक. चालेल. बरं, मला सांग कुठली भाजी करायची? नंदू, अरे काय हे नंदू, कालच लग्न झालंय ना? एवढा आहारी गेलास तिच्या की शेपटीसारखा मागे मागेच फिरायला लागलास. अगं नाही, ते मी हिला विचारायला आलो होतो. काय स्वयंपाक बनवता येतो की नाही ते? हो.
नाही अगं मी वर्षाला विचारायला आलो होतो की तू कुठली भाजी करणार आहेस ग? अरे ते ठरवेल ना ती. आणि तू काय सगळ्याच भाज्या खातोस आणि तिने बनवली आहे म्हटल्यावर अजून आवडीने खाशील हो की नाही? मग चल उठ, तिला करू दे जेवण. उठ उठ, तिला डिस्टर्ब नको करू. सॉरी हा, त्याने खूप डिस्टर्ब केलं ना तुला. आता नाही हा त्रास देणार. उठ उठ, चल चल. हो हे वर्षा मला पाणी हवं होतं. पाणी मी देते. उठ चल. पाणी अगं उठ. सॉरी हा, आता नाही तुला त्रास देणार. नंदूने मदत तरी केली असती स्वयंपाकात, पण रसिकाताई त्यालाही घेऊन गेल्या. आता काय करू मी? अगं आनंदी, एक काय 2 पेढे घे. अहो पण पेढे कसले ते तरी सांगा. अगं माझ्या सुनेला मुलगी झाली आहे. बाय माझे कोलते वहिनी. अहो आजी झालात तुम्ही. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. बाळ कसं आहे हो? अगं बाळ मस्त आहे, एकदम उत्तम आहे. तुला माहितीये माझा मुलगा सांगत होता माझी नात अगदी माझ्यावर गेलीये. किती गोड. बाळाचा फोटो आहे तुमच्याकडे? अगं फोटो कशाला पाहिजे, प्रत्यक्षच बघ ना. सून आणि नात येते आता लंडनहून. हा मग तयारी करायला हवी तुम्हाला. अगो काय सांगू तुला, किती तयारी करायची आहे माहिती का. पण ना हे लोक ना आपलं काहीच ऐकत नाहीत अगं. पण तरी सुद्धा मी डिंकाचे लाडू करणार आहे. तू येशील ना मदतीला? हो येईन ना मी. तुम्ही सांगा कधी यायचं. हो चालेल. तसे 2-3 दिवस आहेत आपल्याकडे तयारीला, पण अगो 2-3 दिवस पुरतायत का? बरोबर आहे तुमचं. मी काय म्हणते, आजच येऊ का मदतीला? आज माझ्याकडे खूप वेळ, आरामच आराम आहे. वा चालेल. आज फक्त आराम करायचा आहे, लाडू वगैरे काही बनवायचे नाहीयेत. उद्या येऊ मदतीला? हो चालेल चालेल. बरं मी येते, सगळ्यांना पेढे द्यायचे आहेत ना. पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. वर्षाताई. आई बाबा, वर्षाताईंचा फोन आहे. कशा आहेत तुम्ही वर्षाताई? आनंदी, अहो काल फोन का नाही केला? आम्ही सगळेजण फोनची वाट बघत होतो. वर्षाचा फोन आहे. मला दे. मी वर्षा, एक मिनिट. कसे आहेत सगळे तिकडे? मला आधी बोलते. मी बोलतो. हॅलो. हा वर्षा बाळा, मी बाबा बोलतोय. कशी आहेस बाळा तू? हा बाबा मी बरी आहे. हा कशी आहेस बाबा? काय व्यवस्थितच असणार माझी मुलगी. मी बोलत होतो. ऐक वर्षा, तिथे सगळं कसं आहे? सगळं व्यवस्थित आहे. हे बघ उत्तराला उत्तर व्यवस्थित द्यायचं, घाबरायचं नाही सोन्या. तुझी ताईचं बाली का? आई तू आधी आनंदीला फोन दे ग, मला तिच्याशी बोलायचंय. बर देते, तुझ्याशी बोलायचंय. हा वर्षाताई बोला. हा आनंदी ऐक ना, मला ना मदत हवी आहे तुझी जरा. काय झालं? काय झालं? काय झालं? आता काय झालं? काय म्हणणं काय तिचं? काय झालंय? तू नीट विचार तिला. काय आनंदी, तू ना पहिले या सगळ्यांपासून बाजूला हो आणि माझ्याशी आधी बोल. मला तुझ्या एकटीशी बोलायचंय. काही गोळ झाला का ग? माझा जीव धडधडतो. नाही काही नाही झालंय, मी बोलते. काही झालं नाही आई. तू का म्हणाले? ती बोलते आहे. तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय माहिती आहे? काय झालं? हा आनंदी ऐक ना, माझ्या ना सासरच्यांनी मला स्वयंपाक करायला सांगितलंय आणि ना मला काही कळतच नाहीये. स्वयंपाकाबद्दल सगळं विसरून गेले मी, काही सुचत नाहीये. आणि अगं माझी नणंद आहे ना, ती पण इथेच थांबलीये ग. के बाय माझे, त्या घरी आल्या? अगं घरी यायला त्या गेल्याच नव्हत्या, हॉल वरून थेट इथेच आल्या त्या. म्हणजे त्यांना लग्न मान्य आहे ना तुमचं? नाही मान्य असं नाही केलं, पण जरा नरमलेत. त्यांनीच सांगितलंय मला की तू स्वतः स्वयंपाक कर म्हणून, आणि तो सुद्धा एकटीने. आनंदी काय करू मी आता, मला काही कळत नाहीये ग. माझी मदत कर आनंदी, कारण हा ना एकच चान्स आहे त्यांना इम्प्रेस करायचा. जर स्वयंपाक फसला ना तर पुढचं सगळं फसेल ग. वर्षाताई अहो शांत व्हा बरं तुम्ही आधी. थांबाई, मला सांगा काय बनवायला सांगितलंय? त्यांना ना असं खमंग खुसखुशीत हवंय आणि काहीतरी गोड. बरं, फ्रीज मध्ये बघा कोथिंबीर आहे का? हा बघते. कोथिंबीर बाई, हो आहे ग, आहे बरीचशी आहे. छान. आपण ना कोथिंबीर वड्या करूयात. वर्षाताई सगळ्यात आधी कोथिंबीर वड्यांचं सारण तयार करूयात आपण.
बरं, आता एका बाजूला कुकर मध्ये 4-5 बटाटे घ्या आणि शिजवायला टाका. गॅस मोठा करायला लाव. गॅस मोठा करा. लवकर उकडतील ना. हो. आनंदी, झालं हं जेवण? हे पण मला सांग, चांगलं झालं असेल ना गो? अहो, सगळं व्यवस्थित झालं असणार, काळजी नका करू तुम्ही. काय झालं? अगं, पण ते जेवण ताटात वाढायचं कसं? वर्षाताई, असं काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही घाबरताय ना म्हणून हे असं होतंय. बरं ऐका, हे बघा, ताटाच्या डाव्या बाजूला नेहमी मीठ, लिंबू, लोणचं, कोशिंबीर, आता आपण कोथिंबीर वड्या केल्यात ना त्या असतात. नाही, उजव्या बाजूला ना. नाही, उजव्या बाजूला सगळ्या भाज्या, मग पोळी ठेवा, वरण भात. सोपं आहे, कळलं? बर, चालेल. उजव्या का डाव्या? उजव्या नाही, डाव्या आई. अच्छा, म्हणजे तयार झालेल्या मूर्त्या इथे आणून ठेवते का आनंदी? हो, कशा वाटल्या मूर्त्या? छान आहेत. बसा ना ताई. अहो, बसा ना. नंदू बस. अरे, वाईट झालं असेल तर शिक्षा आम्हालाच का फक्त? बस बस. अगं नाही नाही, बसतो ना मी. आणि वाईट काय, चांगलंच झालं असेल जेवण. अगं वर्षा, तू पण बस. आई, घ्या ना ताई. मी घेतो. वा कमाल, कोथिंबीर वडी कमाल. वा वा. वर्षा, भाजी सुद्धा कमाल, धमाल. खूप छान स्वयंपाक केलेला सगळा. मला माहित नव्हतं तू एवढा चांगला स्वयंपाक करतेस ते. मला जर का माहित असतं ना तर तुझ्याशी मी आधीच लग्न केलं असतं. आई, चला, म्हणजे तुझ्या सुनबाईला काहीतरी येतं म्हणायचं. बरा केलाय स्वयंपाक. तू काय बघतोयस? खा ना. वा, काय सॉलिड बनवलंय मी. नक्की तूच बनवलंयस ना? हो हो.